बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला ताब्यात घेण्यात आले। सुदर्शन घुलेसह आरोपी सुधीर सांगलेलाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। हत्या प्रकरणातला आणखी एक आरोपी जो आहे तो अजून फरार असल्याचं समजतंय। सुदर्शन घुले सुधीर सांगलेला पुण्यातून ताब्यात घेतल्याची आता माहिती मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या आरोपींच्या मागावर पोलीस होते, पथकं होती, सीआयडी देखील या सगळ्याचा तपास करत होता। आणि या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। सुदर्शन घुलेसह आरोपी सुधीर सांगलेलाही ताब्यात घेतल्याचं समजतंय। हत्या प्रकरणातला आणखी एक आरोपी आहे तो मात्र अजून फरार आहे। कृष्णा आंधळे जो आहे, आपण जे सध्या स्क्रीनवर आपल्या चित्र पाहत आहे त्याच्यामधले 3 जे आरोपी आहेत, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। मात्र कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असल्याचं समजतंय। या दोघांना देखील पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यांना कोर्टात देखील आता पुढे हजर केलं जाईल। मात्र या सगळ्यांना कशा पद्धतीने पकडण्यात आलं, हे सगळे नेमके कुठे होते याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर आंधळे या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। पुण्यातून यांना ताब्यात घेतलंय, कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली? दीपक, या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो प्रमुख आरोपी आहे तो आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे। या दोघांनाही ताब्यात घेण्यापूर्वी एक मोठी अपडेट घडलेली आहे, ती म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे, ज्याने या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती। पैशाची मदत केली होती का, गाडीची मदत केली होती का, आणखी कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या मदत केल्या होत्या। मात्र त्याला आधी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं, त्याला आता बीडमध्ये आणण्यात आलेलं आहे। आणि त्याच्याच नंतर आपण बघतो की या प्रकरणातला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। अर्थात या प्रकरणाचा तपास जरी एसआयटी करत असली अथवा सीआयडी करत असली तरी सुद्धा ही जी अरेस्ट आहे ती बीड पोलिसांनी, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली आहे। लवकरच या संदर्भातली माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देणार आहेत आणि या संदर्भातली पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। या संदर्भातली माहिती अद्याप जरी अधिकृत नसली तरी एक गोष्ट खरी आहे की आतापर्यंत मागच्या 26 दिवसापासून 27 दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जे प्रमुख आरोपी होते, जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी जवळपास सीआयडीचे 3 टीम काम करत होत्या, मात्र ते मिळत नव्हते। आणि अखेर आपण बघतोय की सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांनाही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ते ताब्यात कुठून घेतलंय, कसं घेतलंय याचीच माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक या संदर्भात बोलणार आहेत। मात्र या प्रकरणाची आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे की हे 2 प्रमुख आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। गोविंद, तुम्ही राहाच आपल्यासोबत गणेश ठाकूर सुद्धा आहे। गणेश, बीड हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, या दोघांना ताब्यात घेण्यात आलं समजतंय पुण्यातून। कशा पद्धतीने या सगळ्याबाबत पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं, काय नेमकी माहिती मिळते? दीपक, या प्रकरणात जे या आधी 2 संशयित किंवा या तिघांना 3 आरोपी आहेत एकूण, एक कृष्णा नावाचा तिसरा आरोपी आहे, तिघांना पळून जाण्यामध्ये ज्या डॉक्टर आणि इतरांनी मदत केली होती त्यांच्याकडून काही पुरावे किंवा लिंक्स मिळाले, काही माहिती मिळाली का हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते हत्या केल्यानंतर त्यांचं इंटेलिजन्स त्यांच्याकडनं घेतलं गेलं आणि त्यांचं सर्व्हेलन्सच्या माध्यमातून पोलिसांना आणि या स्पेशल टीमला प्रॉपर माहिती मिळाली होती। त्यांच्याबद्दल त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। या दोघांना पुण्यात जवळपास अटक केल्याचं कळतंय आणि याबद्दल अद्याप कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये। पण या तिघांच्या मागे एसआयडीची टीम होती, बीड पोलिसांची टीम होती, त्याचबरोबर या प्रकरणाची गांभीर्य पाहता आणि ज्या प्रकारे हे आउट ऑफ प्रपोर्शन हे पूर्ण प्रकरण गेलं होतं, तर सरकारकडनं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये स्टेट सीआयडीच्या टीम सोबत बोलणी केली होती आणि यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार करून त्यामध्ये टेक्निकल एक्सपर्ट्स यांना घेतलं होतं। या टेक्निकल एक्सपर्ट्सनं ह्यांच्या मोबाईलचे सर्व्हेलन्स ठेवले, ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होते त्या लोकांकडनं चौकशी केली। या तिघांनी आपले फोन बंद केले होते, नवीन सिम कार्ड घेतले होते, पण तेही काही सूत्रांकडून किंवा त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्या फोनच्या बद्दलची माहिती मिळाली आणि त्या आधारेच या दोघांना आता अटक करण्यात आली आहे। हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत आणि तिसरा आरोपी अद्याप फरार आहे। त्याला पकडण्यामध्ये लवकरात लवकर यश मिळेल अशी आशा अपेक्षा
नक्कीच. CID गणेश, तुम्ही टीमची आहे. राहाच आपल्यासोबत. आपण पुन्हा एकदा गोविंदकडे जाऊयात. गोविंद, या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये ज्या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, संभाजी वायबसे आणि त्याची वकील पत्नी, एसआयटीनं या सगळ्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आलंय. हा डॉक्टर संभाजी वायबसे नेमका आहे कोण? त्याची पार्श्वभूमी काय राहिली आहे? हा डॉक्टर संभाजी वायबसे हा स्वतःचं क्लिनिक केज शहरामध्ये काही वर्षापूर्वी चालवायचा. मात्र त्यानंतर तो ऊसतोड मुकादमाचं काम करायचा. म्हणजे सुदर्शन घुले, त्यानंतर सुधीर सांगळे, बालाजी आंधळे ही जी मंडळी आहे सगळी त्याच्यासोबत काम करायची अशी आपल्याला माहिती मिळते. आणि विशेषतः ऊसतोड मुकादम म्हणून ते काम करत असताना त्यांचे संपर्क आला. हा जो संभाजी वायबसे आहे हा आता डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही, मात्र त्याची पत्नी सुद्धा वकील, सरकारी वकील म्हणून सुद्धा त्यांनी काही दिवस काम केलं होतं केजच्या कोर्टामध्ये. आणि ज्या आता सोबत आहेत, म्हणजे संभाजी वायबसे यांना ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याची पत्नी सुद्धा सोबत होती. आणि असं सांगितलं जातं की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर हा डॉक्टर संभाजी वायबसे त्या दिवसापासूनच फरार होता. त्यामुळं अगदी पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते, मात्र तो मिळून येत नव्हता. आणि अशी माहिती मिळते की सुदर्शन घुलेसह डॉक्टर संभाजी वायबसे सुद्धा राज्याबाहेर गेला होता. राज्याबाहेर जाऊन त्याने परत सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायबसे याच्यापर्यंत ज्यावेळेस पोलीस पोहोचले त्याच वेळेस सुदर्शन घुले याला अटक झालेली आहे. कारण सुदर्शन घुले याच्या संपर्कामध्ये त्याचे कुटुंबीय होते का हे सुद्धा तपासलं जात होतं. मात्र तरी सुद्धा पोलीस त्यांना पकडू शकत नव्हते. मात्र ज्यावेळी संभाजी वायबसे हा पोलिसांना सापडला, तोही सापडला नांदेडमधून. नांदेड शहरामध्ये पोलिसांनी ट्रॅप लावला आणि नांदेड शहरातून संभाजी वायबसे याला काल दुपारी ताब्यात घेतलं. रात्री बीड शहरामध्ये आणलंय आणि आपण बघतोय की बीड शहरातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये त्याची रात्रभर चौकशी झाली. आणि संभाजी वायबसेला पकडल्यानंतरच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. नक्कीच. आपण पुन्हा एकदा गणेशकडे जाऊयात. गणेश, गेल्या 20 ते 26 दिवसांपासून या संपूर्ण हत्या प्रकरणातलं राज्यातलं राजकारण आहे किंवा समाजकारण आहे पूर्ण ढवळून गेलेलं होतं. एक तपास यंत्रणांसमोर देखील एक मोठं चॅलेंज होतं. अगदी बरोबर. कारण ज्या प्रकारे यांना राजसेवा मिळत होतं किंवा यांचे अशी चर्चा होती की पॉलिटिकल कनेक्शन आणि इतर माध्यमातून यांना एक नेटवर्क होतं, ज्या नेटवर्कच्या आधारे हे पोलिसांच्या तावडीतनं सुटत होते किंवा पोलिसांना हे भेटत नव्हते. पण पोलिसांनी या प्रकरणामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं त्या राजकारणाला पाहता हे पुन्हा वाढू नये याच्याबद्दल जो ताणतणाव निर्माण झाला होता बीड पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून बीड जिल्ह्यामध्ये, त्याला पाहता विशेष टीम्स तयार केल्या गेल्या. फक्त स्टेट CID नाही तर मराठवाड्यातील वेगवेगळे जे अधिकारी आहेत जे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये एक्सपर्टीज त्यांच्याकडे आहे, सर्व्हेलन्स करण्यामध्ये, नेटवर्कच्या माध्यमातून, टेक्निकल एव्हिडन्सच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यामध्ये, तर त्यात ती टीम कार्यरत केली गेली आणि त्या टीमनं या लोकांच्या मागे लागून यांचे इतर संपर्कात असलेल्या लोकांच्या मदतीनं या दोघांना अटक केली आहे. आणखी काही आरोपी आहेत ज्यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे. म्हणून या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींच्या माध्यमातून इतर ज्या आरोपींनी यांना मदत केली असेल किंवा जे या कटात असतील त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतीलच. पण मात्र आता मुख्य आरोपींच्या अटकेनंतर निश्चितपणे पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना, तपास यंत्रणेला एक मोठा दिलासा मिळालेला आहे, एक मोठं यश मिळालेलं आहे. कारण या हत्येपासून अनेक दिवस झाले आहेत. यांच्या मागे का हे नाटक का केलं जात असे प्रश्न. गणेश, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाद या देखील आहेत. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळं प्रकरण आहे ते लावून धरलेलं होतं. अंजलीताई, बीड हत्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय. पुण्यामधून ही कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्याबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर सुदर्शन घुले हा नंबर 1 नाही, नंबर 2 म्हणायला हवा. कारण त्याच्या मागे जो सगळ्यात मोठा व्यक्ती होता तो कदाचित वाल्मिक कराडच होता. हे आता हळूहळू सिद्ध होईलच. पण आत्ताच्या घटकेला सुदर्शन घुले यांनी याची जी अटक झाली आहे त्याचं सगळेच स्वागत करतील. कारण कुठेतरी मला असं वाटतंय की ही सगळी मंडळी जी आहे ती इतके दिवस म्हणजे जवळजवळ आता महिना होत आला हे बाहेर राहिले होते आणि पोलिसांना सापडत नव्हते, CIDला सापडत नव्हते. तर अशा कुठल्या ठिकाणी ते लपले होते की आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडू नये. म्हणजे यांना 1 महिना झालं कोणी ना कोणी मदत करत होतं. त्यांना जे पूर्ण नेक्सस आहे ना, हे नेक्सस आता बाहेर आलं पाहिजे. कारण त्यांना आर्थिक मदत म्हणा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणं म्हणा, कोण कोण लोक होते हे सगळं आता बाहेर येणं गरजेचं आहे खरं तर.
कारण पण अतिशय म्हणजे जी हत्या झाली ती ज्या पद्धतीने केली गेली तर ही माणसं नाहीच आहेत. हे सगळे विकृत हैवाण आहेत म्हणजे, आणि यांना कुठच्याही पद्धतीने म्हणजे आपण त्यांना दया माया न दाखवता त्यांच्यावर सक्त, अगदी सक्त कारवाई झाली पाहिजे. तुमचं जे म्हणणं आहे की यांच्या पाठीमागे कोणीतरी यांना दिशा देत होतं, कोणीतरी सपोर्ट करत होतं, तुमचा संशय नेमका कुणावर आहे? नाही, आपण ते न म्हणणं बरं, कारण उगाचच आणि 10 डिफेमेशन केसेस होतील. तर आपण तपासाची वाट बघूया, पण ती फार वाट बघायला लावू नये अशी अपेक्षा करूया, दुसरं काय. तुम्ही खरं तर या सगळ्या प्रकरणी आता बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन पुकारलेलं आहे. आता आंदोलन मागे घेणार आहात मुख्य आरोपी पकडल्यानंतर? नाही, अजून एक आरोपी सापडायचा बाकी आहे आणि याची दिशा जी आहे ना ती नीट बाहेर येत नाहीये. आणि चौकशी जी आहे, जसं मी काल देखील मागणी केली की जर वाल्मिक कराडला अनेक लोक भेटायला देखील अगदी सर्रास जात आहेत, तर हे चाललंय काय? तर कुठेतरी मला असं वाटतं की या सगळ्यावर अंकुश घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराज त्याच्या तिथे ठेवले गेले पाहिजेत. कारण आपण बघितलं परवाच्या दिवशी 5 पलंग तिकडे जे गेले आणि आपल्याला सांगण्यात आलं की ते अधिकाऱ्यांना झोपण्यासाठी होते. आता अधिकाऱ्यांना झोपायचं असेल तर ते घरी जातील, तिथे झोपायला कशाला त्यांना? म्हणजे पोलीस स्टेशन हे काही झोपण्याचं ठिकाण नाहीये त्यांच्यासाठी. तर कुठेतरी मला असं वाटतं हे सगळं खूप काहीतरी दबाव तंत्र, जे म्हणजे आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ते जे दबाव टाकतायत शासनावर की आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या. आता वाल्मिक अंजली ताई, आता या सगळ्या प्रकरणी खरं तर आता पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद देखील थोड्याच वेळात पार पडणार आहे. या सगळ्याबाबत आता ते काय नेमका खुलासा करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आणि गणेश आणि त्यासोबतच गोविंद देखील आपल्याला या बातमीचे अपडेट देत होते. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.